अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्री गुरुचरित्रातील भक्तविवरण भागातील अध्याय 52 आणि शेवटचा या अध्यायाचे श्रवण करणार आहोत. 1:15 अध्याय सारे अवतरणिका नाम. या अध्यायामध्ये सद्गुरूंनी एकूण 51 अध्यायामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला उपदेश केलेला आहे, सांगितलेल्या आहेत, कथा काय आहे आणि त्याचा सार असणारा हा आजचा महत्त्वाचा अध्याय आहे. हा अध्याय स्वतः श्रवण करा, मध्ये सीप करू नका, पुढे ढकलून पाहू नका. संपूर्ण अध्याय एकत्र पहा, मन लावून मनाने प्रभू दत्तात्रयाची मूर्ती डोळ्यासमोर ठेवून या अध्यायाचे श्रवण करा. संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचा आनंद, संपूर्ण गुरुचरित्र श्रवण केल्याचं पुण्य, संपूर्ण गुरुचरित्र आपल्या श्रवण केल्याचं महापुण्य आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे भक्तांनो, हा अध्याय संपूर्ण ऐका आणि आपल्या जवळच्या आप्त इष्टांना तुम्ही शेअर करा. सुरुवात करूया. श्री गुरुचरित्र भक्तिवर्ण अध्याय 52 1:15 अध्याय सारे अवतरणिका नाम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुदेव दत्तात्रय चरणा विद्याभ्यं नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्रोते व्हावे सावधान. सद्गुरुचरित्र 51 ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निगमपे. सेवोनी श्री सद्गुरुचरितामृत नामधारक तटस्थ होत. अंगी धर्म पुलंकित रोमांचही उडती. कंठ झाला सद्गुरित गात्रे झाली संकपित. विभुरणे भासे लोकात नेत्री वाहती प्रेमधारा. समाधी सुखे न बोले देह अणुमात्र न हाले. सात्विक अष्टभाव छेदिले नामधारक शिष्याचे. देखोनिया सिद्ध सुखावती समाधी लागली ऐसी मनती. सावध करावा मागुती लोकार्पण कारणे. मनोनी हस्ते कुरवाळती प्रेम भावे अलंगती. देहावरी एरे म्हणती एक बाळा शिष्योत्तमा. तू तरलासी भवसागरी रासी ऐस्या समाधिस्थ जरी. ज्ञान राहील तुझ्या उदरी लोक तरती कैसे सांग. या कारणे अंतकरणी दृढता असावी सद्गुरु चरणी. बाह्य देहाची राहटणी शास्त्राद्वारे करावी. त्वा विचारले म्हणून आम्हा आठवली अमृतवाणी. तयात्रयाचे करिहणी ऐसी अनुपम्या प्रगटली. तुझमुळे आम्हा आठवले त्वा आम्हा बरवे केले. त्वाही एकाग्र ऐकले तेची आता विस्तारी. नामधारक ऐश्या परी सिद्ध सांगती परंपरी. मग तो नेत्रो न मिलन करी कर जोडून या उभा टाके. मने कृपेचे तारू तूच या विश्वास आधारू. भावसागर पैलारू तूच कैसी श्रीगुरुराया. ऐसे नामधारक विनवित सिद्धाचे चरणी लागत. म्हणे सद्गुरु चरित्रामृत अवतरणिका मद सांग. सद्गुरु चरित्रामृतादी अमृताहुनी असे परिमिती. भक्तजनाची मनोवृत्ती बुडी देवी न स्थिरावली. मी अतृप्त आहे अजुनी ह्याची कथा पुन्हा सोचनी. अक्षय मृत पाजुनी आनंद सागरी मज ठेवा. बहु औषधाचे सार काढून त्रैलोक्य चिंतामणी रसायन संग्रह करती विचक्षण तैसे मज सांगा. ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची या मना. मनती बाळका तुझी वासना अखंड राहो सद्गुरुमूर्ती. श्री सद्गुरुचरित्र ऐकाची सांगेन आता अवतरणिका. प्रथमापासून सारांशनिका 51 अध्यायापर्यंत. प्रथम अध्यायी मंगलाचरण. मुख्य देवताचे असे स्मरण. श्री सद्गुरुमूर्तीचे दर्शन भक्ताप्रती झाले. द्वितीय अध्यायी ब्रह्मोत्पत्ती. चारी युगाचे भाव कथती. सद्गुरु सेवा दीपकाप्रती घडले ऐसे कथन ते. नामधारक अमृजा संगमा सद्गुरु नेती आपुले धामा. अमृष दुर्वास याचा महिमा तृतीयाध्यामध्ये कथिला. चौथ्या अध्यायी अनुसये प्रती. छळावया त्रिमूर्तेती परी तेतेची पुत्र होती. स्तनपान करती आनंदे.
पंचमी दत्तात्रय धरी स्वयं अवतार पिठापुरी श्री श्रीपाद वल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले. 6व्या अध्यायात लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वर विघ्न करुणी स्थापना केली तयाची. गोकर्ण महिमा असंख्यात राया प्रती गौतम सांगत. चांडाळी उद्धारली अकस्मात 7व्या अध्यायी वर्णिले. माता पुत्र जेवी देत होती तया प्रती श्री सद्गुरु कथा सांगती. शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करती अष्टमी. 9वाध्यायी रजक प्रती कृपाळू सद्गुरु राज्य देती. दर्शने देव मने पुढती गुप्त झाले तेथे. तस्करी मारलिया भक्त ब्राह्मण तस्कराव दिले सद्गुरु घेऊन. ब्राह्मणाला प्राणदान देती. 10म अध्यायात माधव ब्राह्मण कंजापुरी अंबे नाम त्याची नारी नरसिंह सरस्वती तेचे उदरी. 11सी अवतरले. 12 अध्यायी मातेप्रती ज्ञान गतोनी पुत्र देती. काशी क्षेत्रे संन्यास घेती यात्री करती उत्तरे जा. माता पिताचे कुंजरशी भेटोणी येती गोदा तिरासी. कुशी व्यथेच्या प्रवरीन कृपा करती 13शी. क्रूर यवनाचे करुणी शासन सायं देवस ब्राह्मणास वर प्रधान. सद्गुरु कृपा करुण 14व्या अध्यायात पंचदशी श्री सद्गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्याप्रती. यात्रे दडून गुप्त होती वैजनाथी श्री सद्गुरु. षोडशी ब्राह्मण सद्गुरु भक्ती कथोनी दिली ज्ञान शक्ती. सद्गुरु आले भिल्लाडवारी प्रती भुवनेश्वर सानिध्य. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जेव्हा छेदीन करी अर्पण. त्यासी सद्गुरु विद्यादान धन्य केला 17शी. घेवडा उपटोनी दारिद्र्याचा कुंभ निघाला हेमाचा. वर्णिला प्रताप सद्गुरूचा. 18 अध्यायात औदुंबराचे करुणी वर्णन. योगास योगिनीस देवनी वरदान. गाणगापुरास आला आपण 19वी अध्याय सद्गुरु. स्त्रियेचा संबंध जोडून पुत्र दिले तयाला 2. एक मारता कती ज्ञान स्वरूपे 20व्यात. तीच कथा 21सी. प्रेत आणले औदुंबरापासी सद्गुरु घेऊनी नेत्र तिथे निजी. पुत्र उठवी कृपाळू. भिक्षा दरिद्री घरी येता त्याची वांदे म्हैशी होता. 30 करुणी दुग्धावती 22व्यात वर दिला. 23व्यात श्री सद्गुरुस राजानेही गाणगापुरास. तेथे उद्धारती राक्षस त्रिविक्रम करी सद्गुरु निंदा. भेटो जाती त्रिविक्रमा दावती विश्वरूप महिमा. विप्र लागे श्री सद्गुरु पद्मा 24व्यात वर देती. मच्छले पुढे वेदे मनदी विप्रते त्रिविक्रम छळदी. त्याला घेऊन सांगती सद्गुरुपासी आला 25सी. 26व्यात तया ब्राह्मणा सद्गुरु सांगती वेदरचना. त्यागा म्हणती वादकल्पना परिते उन्मात नयकती. 27सी अनुनी पतिता विप्रेसी वेदिता करिता. कंटीन करुणी शापग्रस्ता ब्राह्मरक्षस गेले त्या. 28वी तया पतिता धर्म सांगो कथा. पुनरुपी देवनी पतिवस्था ग्रहाप्रती दौडिलाय. 19शी भस्म प्रभाव त्रिविक्रमात ती श्री सद्गुरु राक्षसा उदरी नामदेव. हा इतिहास तयाची. 83शी ती पतिमरदा तयाची स्त्री बहु अकंता. 30शी सद्गुरु नाना कथा कतहु शांता उपाधी. 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता. सहगमन प्रकार बोधितात ते स्त्रिया ते जगद्गुरु. सहगमनी निगता सती श्री सद्गुरु झाली नमस्कारी ती. आशीर्वाद देऊनी तिचा पती 22व्यात उठविला. 32व्यात उठविला. 33व्यात रुद्राक्ष धारण करता कुकुट मरकट दोघे जण. वैश्य वेशेचे कथन करती तराया पराशुर. रुद्राद्य महिमा वर्ण 34व्यात निरूपण. राजपुत्र केला संजीवन नारद भेटले तयाती. 35 प्रसंगात कच्च देवायनी कथा वर्तत. आणिक सोमवार व्रत सिंहत निधी प्रसंगे. 36सी ब्राह्मण कुष्ठ ब्राह्मण स्त्रियेने नेले परभोजना. कंटाळून धरती सद्गुरु राणा त्याला मार्गती सांगती.
सप्तत्रिशी नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होणी वर उत्तम देती सद्गुरु तया दे. अष्टत्रिशी भास्कर ब्राह्मण तिघा पुरदेश जीवी अन्न जेविले भो ब्राह्मण अनिक गावचे शूद्रादी. सोमनाथाची गंगा युती 60 वर्षाची वांद्य होती तीस दिली पुत्रसंपत्ती. 39वे अध्यायी नरहरी कवी शुष्कर काष्टा अर्वोचिनी दौडले तयाच्या कुष्टा. शबर कथा शिष्य वरिष्ठा 40व्यात सांगती 40व्यात सांगती. 41 सायं देवा हस्ते घेती सद्गुरु सेवा. ईश्वर पर्वती संवादा 12वा काशी यात्रा निरूपण. पुत्र कले त्रिसी सायंदे घेऊन करती सद्गुरुशी त्याला कधी यात्रा भाव वर देती. 41 42 अनंत व्रत धर्म राया कृष्ण सांगत तेची कथा सायंदेव प्रत सांगोनी व्रत करविधी. 43 तंतुकार भक्तासी श्री पर्वत दावणे क्षणेसी शिवरात्रीशी पुण्यकथा द्यासी. भीम शरण राजाची कथा ऐकली. 44 कुष्ठ ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करवती संगमी स्नान. कुष्ठनाशोणी ज्ञानदिदी कल्लेश्वरी परगे ग्रामासी सद्गुरु भेटती नरहरी कवीसी आपला शिष्य करती त्यासी. 45व्या अध्यायी 46 दिवाळी सण श्री सद्गुरुशी आमंत्रती 7 जण तितकी रुपये दारोण आपण गेले मठासी. 47 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापून टाकती शते गुणे पिकून पुढती आनंदले तयाते. 48 सद्गुरुमूर्ती अमृजा संगम महात्मे कथन स्नान करून दौडती कोष्टे देवार्जती रत्नाबाईचे. ईश्वर पार्वती संवाद शुद्ध मंत्रराज श्री सद्गुरु गीता प्रसिद्ध नामधारका सांगे सिद्ध. 49वे अध्यायी मच्छलेचा स्फोटक दौडती भक्तिभाव त्याचे नगरादादी. पुढे श्री पर्वती भेटा म्हणती. 50वे अध्यायी 51 सद्गुरुमूर्ती देखोनिया क्षिती पापवृत्ती उपद्राविल नैनी म्हणती गुप्तरूपे राहावे ऐसा करुणी निर्धार. शिष्य सांगती सद्गुरूवर आज आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसे ऐकोनी भक्तजन मन होती अति उद्विग्न शोक करती क्रोधन सद्गुरुचरणी लोळते. इतके पाहुणी सद्गुरु मूर्ती वर्धास्त्रे तया कुरवाळती. मग्धजनी धारा आसक्ती मठामादी रावणिया. ऐसे बोधोनिया शिष्यासी सद्गुरु गेले कर्दळी वनासी. नावक मुखे सांगोनी गोष्टीसी निजानंदी गमन होती. ऐसे अपार श्री सद्गुरु चरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील 51 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी. सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथली अवतरणिका. श्री सद्गुरु गेले वाटती लोका पर सद्गुरु गुप्तास दिगानगापुरी. कलियुगी अधर्म वृद्ध पावले म्हणून सद्गुरु गुप्त झाले. भक्तजनाला जैसे पाहिले तैसे भेटती अद्याप. हे अवतरणिका सिद्धमाला सद्गुरु भेटली जपे त्याला. ऐसे भावार्थासे आपुला तैसी कार्य संपादती. नामधारका तो शिष्य भला अवतरणिकेचा प्रश्न केला म्हणून इतिहास सारांशाला. पुन्हा बदलो 7 शिष्या पूर्वी ऐकले असेल कानी त्याते तत्काळ होई ध्यानी. इतरा इच्छा होईल म्हणी श्री सद्गुरु श्रवणाची. ऐसी अवतरणिका दान तुझ कथाची खूण इसे सतत करिता स्मरण कथानुक्रमे स्मृतसे. जैसे वदे श्री सिद्धमुनी नामधारक लागे चरणी विनवतसे करदोरुणी तुझे वचन सर्वसिद्धा. आता असे विनवणी श्री सद्गुरु सप्ताह पारायणी किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांग सद्गुराया. सिद्ध म्हणे नामधारका त्वा प्रश्न केला निका परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्न करुणिया. अंतकरण असता पवित्र सदा सर्वदा वाचावे गुरुचरित्र सौख्य होय प्राप्त सद्गुरु रूपा कृपा करुणीय. ऐसे सिद्धाचे वचन ऐकोनी नामधारक लागे चरण म्हणे बाळाची आळी पुरवण कृत्यार्थ केली सद्गुराया. श्रोते म्हणती वंदुपायी सद्गुरु केली बहुत नवलाई बाळकामृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले.
प्रति अध्याय एक ओवी, ओविली रत्नमाळ वरवी, कंठाचे कंठी घालता पदवी, सर्वार्थाची पावित. सिद्धाचे वचन रत्नमणी, त्यातून नामधारक रत्ने गुणी, 51 वरुणी रांजणी, भक्त याचिका तो शिवले, किंवा सिद्ध हा कल्पतरू, नामधारके परिचला करू, याची करुणी परोपकार, भक्त भक्ता भाऊ केला. की सिद्धमुनी बालक, नामधारक शिष्या चातक, मुख परसोणी बिंदू एक, मांगता झाला अपार हर्षाला. तेने भक्त अभक्ता फुकाचा, सकळ लाभ झाला अमृताचा, हृदय कोश खळजनांचा, पाषाण समही पादरे. श्री सद्गुरु चरित्राचे धरू चरण, सिद्ध म्हणून ते करू वंदन, नामधारक्वा करू नमन, ऐसे करी नारायणा, श्री सद्गुरु रूपी नारायण. विश्वांबरा दिनोदरा, आपण आपली दावणिया खुणा, श्री सद्गुरु शिष्य रूपे क्रीडेसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो नरसिंह सरस्वती व्याख्याने सिद्धनामधारक संवादे अवतरणिकानाम पंचोत्तमाध्याय. गौडः श्री सद्गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त 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 दत्त. श्री सद्गुरु समाप्त. श्री सद्गुरु चरित्र समाप्त. भक्त हो, श्रोते हो, या ठिकाणी आज 52 अध्याय सद्गुरूंनी माझ्याकडून करून घेतले. माझ्याकडून काही शब्द चुकले असल्यास, माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या सद्गुरूंनी मला माफ कराव्या. परंतु माझ्या भोळ्या भाबड्या मनाने जसं जमल तसं, सद्गुरू जशी आज्ञा देतील त्याप्रमाणे मी ह्या ग्रंथाचं संपूर्ण वाचन केवळ आणि केवळ श्रोत्यासाठी केले आहे. की ज्यांच्याकडे ग्रंथ उपलब्ध नाही, किंवा जे प्रवासामध्ये असतात, ज्यांना बसून एकांतात बसून ग्रंथ वाचणं शक्य नाही, जे प्रवासी आहेत, बाहेरगावी आहेत, ज्यांच्याकडे ग्रंथ नाही आहे, किंवा शहरामध्ये राहत असेल तर देवारा पण नसतो, तर अशा भक्तांना या 52 अध्यायाच्या माध्यमातून सद्गुरूशी जवळीक साधता येईल, सद्गुरूच्या चरणी एकरूप होता येईल, म्हणून याचसाठी केला होता अट्टहास, आजचा दिवस गोड व्हावा. श्रोते हो, या 52 अध्यायाचं वाचन करण्यामागं उद्देश तोच आहे की सद्गुरूची सेवा माझ्याकडून घडावी. मी कोण घडवणारा, सद्गुरूंनीच माझ्याकडून करून घेतलं आहे. सद्गुरूंनीच मला ही काम करण्याची आज्ञा केलेली आहे. सद्गुरूंनीच माझ्या मनात हा विचार आणला, आणि म्हणून मी या डिजिटल युगामध्ये, या कॉम्प्युटरच्या युगामध्ये, या मोबाईलच्या युगामध्ये, या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्व 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 जगभरातील दत्तभक्तांसाठी या संपूर्ण सद्गुरू चरित्राचं या ठिकाणी मी वाचन केलेलं आहे. प्रत्येक अध्याय सेपरेट वेगवेगळा आहे. आपण ज्ञानसागर मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि संपूर्ण अध्याय, पहिल्या अध्यायापासून ते 52व्या अध्यायापर्यंत संपूर्ण अध्यायाचं तुम्ही श्रवण करा, मनन करा, चिंतन करा. प्रभू दत्तात्रयाच्या चरणी मी केलेली सगळी सेवा मी या ठिकाणी समर्पित करतो. प्रभू दत्तात्रयाला मनापासून मनपूर्वक दंडवत घालतो. भक्तीने, प्रीतीने, प्रेमाने मी सद्गुरूच्या चरणी लीन होतो, आणि हे अध्याय ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या मनातील ज्या इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत, त्यांची जी इच्छा आहे या सर्व सद्गुरूंनी पूर्ण कराव्या असे मी सद्गुरूचरणी या ठिकाणी नम्र विनंती करतो. सद्गुरूचरणी लीन होतो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त 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 दत्त.